आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे 2 in 1 बर्फी. कढईमध्ये तूप घेतलं आणि पावशेर बेसन घेतलं, नॉर्मल ग्लास आणि 1 ग्लास बेसन घेतलं आणि छान असं खमंग भाजून घेतलं कलर चेंज होतपर्यंत आणि थोडीशी चिमूटभर हळद घातली कलर येण्यासाठी. आता जेवढं बेसन घेतलं तेवढीच साखर घातली. वाटलेली साखर आहे ही, दळलेली साखर, आणि छान मिक्स केलं. एका ताटाला तूप लावलं आणि हे पूर्ण मिश्रण त्या ताटात थापून घेतलं. एका वाटीच्या मदतीने पूर्ण असं मिश्रण असं प्लेन असं छान थापून घेतलं. आता त्याच कढईमध्ये ओला नारळाचा किस घेतला, थोडं परतून घेतलं. एका वाटीत मिल्क पावडर घेतलं, थोडं दूध घालून पातळ करून घेतलं, त्याची पेस्ट करून घेतली. साखर घातली, थोडं डेसिकेटेड कोकोनट घातलं कढईमध्ये आणि ते दुधाचं मिश्रण गाळून घेतलं. म्हणजे गुठळ्या ज्या असतील त्या निघून जातील आणि छान परतून घेतलं. आता थोडी 4-5 चम्मच साखर घातली आणि मिक्स केलं. आणि हे मिश्रण ज्या ताटावर बेसनाचं मिश्रण थापून घेतलं त्याच्यावर हे मिश्रण घातलं. एकावर एक लेयर आले हे बेसनाचे आणि नारळाचं, म्हणून याला 2 in 1 बर्फी नाव दिलाय मी. ह्या बर्फीमध्ये तुम्हाला बेसनाचा आणि नारळाचा स्वाद मिळणार आहे. बेसन बर्फी आणि नारळाच्या बर्फीचा स्वाद मिळणार आहे. आता थापून झाल्यानंतर 2 तास सेट होण्यासाठी ठेवलं. 2 तासानंतर याच्या वड्या पाडून घेतल्या. हे बघा, छान अशा खुशखुशीत वड्या झाल्या आहे. छान लागतात ह्या, छान लागते ही बर्फी. हे बघा, मस्त आपली बर्फी तयार आहे, रेडी टू सर्व. वाव, बढिया, मस्त.